उन्हाळ्याचे दिवस संपत आलेत, पारा अजूनही चढलेलाच आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, मान्सून कधी येणार? बातम्यांमध्ये आपण रोज ऐकतो मान्सून अंदमानात पोहोचला, केरळमध्ये दाखल झाला, आता महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. पण कधी विचार केलाय का की हा मान्सून नेमका असतो तरी काय? तो फक्त पाऊस आहे की आणखी काय आहे? चला आजच्या या व्हिडिओत मान्सूनचं संपूर्ण विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी हर्ष. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे. बहुतेक लोकांना वाटतं मान्सून म्हणजे पाऊस, पण हे पूर्ण सत्य नाही. हवामानशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर मान्सून म्हणजे ऋतूनुसार दिशा बदलणारे वारे. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसमी शब्दापासून आलाय, ज्याचा अर्थ ऋतू असा होतो. थोडक्यात सांगायचंच तर मान्सून हे पावसाचं कारण आहे, पाऊस नाही. हे वारे समुद्रावरून बाष्प उचलतात आणि जमिनीवर पाऊस पाडतात. म्हणूनच मान्सून ही एक अवाढव्य हवामान प्रणाली आहे. आता ही प्रणाली तयार कशी होते? उन्हाळ्यात आपला भारत आणि आशियाई भूप्रदेश प्रचंड तापतो. जमिनीवर उष्णतेमुळे कमी दाबाचा पट्टा म्हणजेच लो प्रेशर तयार होतो. या उलट हिंदी महासागरावर तापमान कमी असल्याने तिथे जास्त दाबाचा पट्टा असतो. निसर्गाचा नियम आहे की वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे धावतात. त्यामुळे समुद्रावरील बाष्पयुक्त वारे भारताच्या दिशेने वाहू लागतात. हे वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साऊथ वेस्ट मधून येत असल्यामुळे त्यांना आपण नैऋत्य मोसमी वारे म्हणतो. सह्याद्रीच्या रांगा, हिमालय आणि इतर पर्वत या वाऱ्यांचा अडथळा ठरतात. त्यामुळे ते वर ढकलले जातात आणि ढग बनून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतात. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात भारताला मिळणाऱ्या एकूण पावसापैकी तब्बल 80 ते 85% पाऊस याच प्रक्रियेतून मिळतो. मान्सूनचा प्रवास इथेच थांबत नाही. सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जेव्हा उत्तर भारत थंड होऊ लागतो तेव्हा वाऱ्याची दिशा बदलते. आता वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. याला ईशान्य मोसमी वारे म्हणजेच नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतात. यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पाऊस पडतो, तर महाराष्ट्रात याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. पण मान्सून सोडूनही इतर पाऊस पडतो. तो कसा? पहिलं, वाळीव म्हणजे मान्सून पूर्व. एप्रिल मे मधील उष्णतेमुळे तयार होणारे स्थानिक वादळ यालाच दक्षिण भारतात मँगो शॉवर्स म्हणतात. दुसरं, अवकाळी, हिवाळ्यात पश्चिमेकडून येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हा पाऊस पडतो. तिसरं, चक्रीवादळ. समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार होणारी चक्रीवादळे किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पाडतात. आजच्या काळात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे हवामान बदल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचे तापमान वाढत आहे. त्यामुळे मान्सूनची चक्रे विस्कळीत होत आहेत. कधी पावसाचे दिवस कमी होऊन तीव्रता वाढते, तर कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे मान्सूनला केवळ नैसर्गिक प्रक्रिया न मानता आता ती एक मोठी पर्यावरणीय जबाबदारी बनली. आता तुम्हाला कळालंच असेल की मान्सून म्हणजे केवळ पाऊस नाही, तर ती एक निसर्गाची भव्य प्रणाली आहे. पुढच्या वेळी जेव्हा कुणी म्हणेल मान्सून आला, तेव्हा त्यांना नक्की सांगा, मान्सून म्हणजे पाऊस नव्हे, तर पाऊस घेऊन येणारे वारे आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.